मोबाईल आपले सायलेंट होते तेव्हा देवाचं वचन चालू असताना आत बाहेर कोणीच करायचं नाही. एका ठिकाणी बसून आपण शांत चित्ताने देवाचं वचन ऐकू. लेकरांना आपण शांत ठेवूया, जेणेकरून देवाचं वचन ऐकताना आपल्याला ऐकता येणार नाही. प्रार्थना करू, प्रिय देवापासून सहाय्य मागू आणि देवाच्या वचनाकडे आपण चालू. प्रेमळ पित्या, महान गौरवी बाप्पा, विश्व नियंत्या, आम्ही आमचं जीवनाचं समर्पण करीत आहोत. शेवटच्या आठवड्यात आम्ही आलो की तुमची दया, तुमची कृपा. जूनचा महिना संपत आला, अद्भुतरित्या आमचा सांभाळ केला पाहिजे. पुढील दिवसामध्ये देखील आमचा सांभाळ करा. येणार वचन हे तुमच्यापासून असावं म्हणून सांगितलं. बायबल किती श्रेष्ठ आहे, किती मौल्यवान आहे, ते किती आमच्यासाठी गरजेचं आहे, आज तुम्ही आम्हाला समजावून सांगा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना मिळवून केली म्हणून मत्ती कृष्णवर्तमान 10वा अध्याय. मत्ती कृष्णवर्तमान त्याचा 10वा अध्याय वचन 16. पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो. पहा पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. येशू म्हणतो, जीसस, लांडगा आणि मेंढर यामध्ये खूप फरक आहे. लांडगा आणि मेंढर आजचा विषय आहे. तू लांडगा आहेस का? अजूनपर्यंत कोणीही न सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तू लांडगा आहेस का? समाजाची परिस्थिती वाईट होत चालली. समाज दिवसेंदिवस बिघडत चालले. समाजामध्ये लांडगे जास्त आहेत. त्या लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवित आहे येशू. त्या लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवत आहे येशू. येशू ख्रिस्त शिष्याने शिकवत होता, त्याला येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवित होता. थेरी आणि प्रॅक्टिकल दोन असते ना, शिकलात ना तुम्ही? थेरी आणि प्रॅक्टिकल. थेरी म्हणजे काय बघा? शिकणे, लिहून घेणे. प्रॅक्टिकल म्हणजे करून दाखवणे. सांगितले आता परत, थेरी आणि प्रॅक्टिकल हे येशू शिकवतो. थेरी आणि प्रॅक्टिकल येशू शिकवतो. थेरी, प्रॅक्टिकल जा. समाजामध्ये क्रूर लोक आहेत, समाजामध्ये वाईट लोक आहेत, समाजामध्ये दयाळूपणा नसलेले बहुत बरेच लोक आहेत. त्यांना लांडगा म्हटलेले. लांडगा. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. शिष्यानो, समाज खूप वाईट आहे, लोक खूप वाईट आहे. 30 वर्षापूर्वी नवरे बायकांना मारायचे. 30 वर्षापूर्वी नवरे बायकांना मारायचे. आता बायका नवऱ्यांना.
रिवर्स झालंय बघा, गाडी रिवर्स आली, रिवर्स गेअर टाकला, रिवर्स आली गाडी. हा, एक बायको आपल्या नवऱ्याचे तुकडे करून ड्रम मध्ये सिमेंट घालून भरून ठेवते. एक बायको. आणि दुसरी बायको सिया, तिचं नाव अग्रवाल. काय तिचं नाव? सिया अग्रवाल. काय करते? तुला केतन पाहिजे का? चेतन पाहिजे तर मला चेतन पाहिजे म्हणते ती. सिया गोयल. ठीक आहे, गोयल. सिया गोयल सांगितले बघा. अग्रवाल कोण आहे? रघुवंश येते. अग्रवाल कोण? त्याचं नाव काय? चेतन. हा अग्रवाल आहे त्याचा. ती गोयल आहे, ती गोयल आहे. हा अग्रवाल आहे ना, हा अग्रवाल आहे. केतन अग्रवाल. हा तरी म्हणतो मी कुठं तरी हा केतन अग्रवाल, सिया गोयल. लोहगडावरती नेती याला, याला लोहगडावरती नेती. 14 करोड रुपये एक पॅलेस बुक केलेलं आहे हा केतन अग्रवाल. भले मोठ्या व्यापाराचा मुलगा. त्याला त्या लोहगड इथं पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये ऐतिहासिक ते किल्ला आहे. आपल्या प्रियकराच्या मदतीने, चेतन त्याचं नाव, त्याच्या मदतीने त्याला लोहगडावरून ढकलून देते. बनावस ती मेला म्हणून सांगली पावलंच. पहा, नांदग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. एक बाई ड्रम मध्ये भरून ठेवती नवऱ्याला, एक गडावरून फेकून देते नवऱ्याला, आणि एक जण प्रियकराच्या मदतीने गळा कापते नवऱ्याचा. ह्याची परिस्थिती, ह्याची परिस्थिती. समाज विकृतीकडे चाललेला आहे समाज. बरं, आम्ही चांगले आहोत का? परिस्थिती लोक आमच्याकडे येऊ, आपण चांगले आहोत का? आम्ही चांगले आहोत का? आम्ही पण चांगले आहोत. आम्ही नजरेने मारून टाकतो, नजरेने. चाकू घ्यायची गरज नाही. कोण कोण चाकू घेतला? त्याचं नाव काय? आज परवा 23 जूनला घडलेली घटना, फास्ट लोकलमध्ये मयंकला मारून टाकले त्यांनी. आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव रोशन, रोशन सुवर्णा. मारून टाकले त्यांनी. प्रीती, प्रेम, दया, कृपा, सहानुभूती, सहन करण्याची क्षमता माणूस गमावून बसते. देवाला पण कविस्तर चालू. सहन करण्याची शक्ती माणसाने निघून चालली. देश म्हणतो, पहा, लांडग्यांमध्ये स्वभाव बदललेला माणसाचा. माणसांचा स्वभाव बदललेला स्वभाव. तू लांडगा आहेस का मेंढरू आहेस? तू जर मेंढरू असला तर येशू तुझा मेंढपाळ आहे. तू जर लांडगा असला, सैतान तुझा आहे. सैतान क्रूर आहे प्रिया, सैतान क्रूर आहे. सैतान चांगलं नाही. येशू म्हणतो ना, मीच उत्तम मेंढपाळ आहे. जर येशू जर उत्तम मेंढपाळ आहे, तू उत्तम मेंढरू आहेस, तू लांडगा आहेस. तुझ्यात आणखी लांडग्याचा स्वभाव आहे का? तुझ्यात आणखी लांडग्याचा स्वभाव आहे का? तू मेंढरू झाला नाहीस का? स्वभाव. मेंढर म्हणजे ख्रिस्ती लोक, लांडगे म्हणजे बाहेरचे लोक, इतर लोक. मेंढरू म्हणजे ख्रिस्ती लोक, येशूला स्वीकारलेले लोक. लांडगे म्हणजे बाहेरचे लोक.
क्रूर, कपटी स्वभाव. येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. प्राण घेत नाही, प्राण देतो. तू पण प्राण घेऊ नये. तू प्राण द्यायला पाहिजे. तू दया करायला पाहिजे. तू प्रीती करायला पाहिजे. तू प्रेम करायला पाहिजे. तू सहन करायला पाहिजे. जर तू प्रेम करत नाहीस, जर तुझ्यामध्ये सहनशक्ती नाही, जर तू आपला स्वभाव बदलत नाही, तू दिसायला मेंढरू असशील, खऱ्या अर्थाने तू लांडगा आहेस. पहा पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला, लोक कसे आहेत माहित नाही, मी पाठवतो म्हणतो येशू. तुम्ही जायला पाहिजे, त्यांच्यात परिवर्तन यायला पाहिजे. तुम्ही जायला पाहिजे, त्यांच्यात परिवर्तन यायला पाहिजे. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर, कबुतरासारखे निरुपद्रवी राहा. कारण ते तुम्हाला, वचन 17, माणसांच्या बाबतीत जपून राहा. माणसेच घातक आहे. माणसांच्या बाबतीत जपून राहा. माणसेच घातक आहे. स्वभाव मेंढरांचा नाही, कातडी चमडा मेंढरांचा आहे. कपडे मेंढरांचे, आत मात्र लांडगे. आत मात्र लांडगे. योहान वर्तमान 10 अध्याय वचन 12. योहान वर्तमान तो मेंढपाळ नव्हे, 10 अध्याय वचन 12. तो मेंढपाळ नव्हे, तो मेंढपाळ नाही, स्वतःचे मेंढरे नव्हत, जो मेंढपाळ नव्हे, व ज्याचे स्वतःचे मेंढरे नव्हत, ज्याची स्वतःची मेंढरे नव्हे, असा मोलकरी लांडगा येता पाहून, लांडगा येताना पाहून मेंढरे मेंढरे सोडून पळून जातो. मोलकरी येतो, काम करणार आहे तो, नौकर आहे तो, पळून जातो. लांडगा आल्यानंतर लांडग्याचा स्वभाव क्रूर, हिंस्व लांडगा, फाडून टाकतो. लांडगा फाडून टाकतो. आणि लांडगा त्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. लांडगा झडप घालून त्यांची दान. हे लांडगा एकटे येत नाही, इतर लांडग्यांना जमा करते. एकटा येत नाही लांडगा. एकटा असलं तर आपण काहीतरी केलं असतो, जाळी लावलं असतो, पिंजरा घातला असतो. हे लांडगे एकटे येत नाही, अनेक लांडग्यांना तयार करतात. झडप घालतात मेंढरांवरती. दाणा दान. मी सांगतो का येशू हे सगळे लाल अक्षरामध्ये जे काही लिहिलेले ते सगळं येशू. रेड लेटर्स बायबल आहे माझ्याकडे. रेड लेटर्स बायबल आहे. येशूने जे काही बोललेलं आहे ते सगळं काही रेड लेटर मध्ये लिहिलेलं आहे. त्याला द ओनली बायबल रेड लेटर एडिशन म्हणतात. त्याला रेड लेटर एडिशन म्हणतात त्याला. हे येशू सांगतो. हे ग्रुप येतात लांडगे, दाणा दान करून टाकतात. एक लांडगा दुसऱ्या लांडग्याला तयार करतो, दुसरा लांडगा तिसऱ्या लांडग्याला तयार करतो, तिसरा लांडगा चौथ्या लांडग्याला तयार करतो. अशा लांडग्यांमध्ये तुम्ही आणि मी मेंढरांसारखं चांगला स्वभाव, प्रार्थनाशील, चांगलं जीवन जगणारे, प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे मेंढर म्हणून जगायला पाहिजे. तेव्हा जीसस तुझा गुड शेफर्ड होतो. स्वभाव लांडग्याचा. जीसस इज माय लॉर्ड. येशू माझा मेंढपाळ आहे. येशू माझा उत्तम मेंढपाळ आहे. येशू माझा मेंढपाळ. आम्ही त्याचे, तू कुठं मेंढ, तू लांडगा आहेस. फक्त
तू गायला गाणं गातोस, तुझा जर स्वभाव बदलला. ख्रिस्ती जीवन हे स्वभाव बदलणारे जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे स्वभाव बदलणारे जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे देवाला पसंत पडायला पाहिजे. तू देवाला पसंत पडत नाहीस का? तू देवाला पसंत पडत नाहीस का? तू देवाला पसंत पडायला पाहिजे. लांडग्याला किती दात असते माहित आहे? 42 क्रूर दात असते, तीक्ष्ण क्रूर. एकदा जर मेंढरावरती त्याने जर झडप घातला, त्याला फाडल्याशिवाय ते सोडत नाही. साधं उंदराचं पिल्लू, उंदीर तिथं तुमच्याकडे मोठमोठे घुशे इकडनं तिकडं तिकडनं इकडे तिकडनं इकडे फिरत असते. तिथं फक्त बाबा एवढं मोठे घुस. साध्या उंदराच्या पिल्लांपासून ते मोठ्या हत्तीपर्यंत मारण्याची क्षमता किंवा ताकद या लांडग्यांमध्ये असते. पण मेंढरू कुणाला असं बघत नाही. ते स्वभाव, ते परिवर्तन, ते जिंदगी तुम्हाला मला पाहिजे. लांडगा नको, तू मेंढरू व्हायला पाहिजे. तू देवाला पसंत पडायला पाहिजे. लांडग्याला 42 दात असतात. किती? आम्हाला किती आहेत? आम्हाला 32. आम्हाला फक्त 10 कमी आहे. आम्ही काय साधे आहोत का? फक्त 10 कमी आहे. आम्हाला फक्त 10 कमी आहेत. सफन्या 3रा अध्याय वचन 3. सफन्या, जकर्याच्या आधी सफन्या किंवा हबकुकाच्या नंतर अनुक्रमणिका बघा जर मिळालं नाही तर. 3रा अध्याय वचन 3. कसे असतात बघा लांडगे, सगळे काढा. सफन्या 3रा अध्याय वचन 3. तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत. माणसांना लांडग्यांची उपमा दिली. सरदार लांडग्यांसारखं बनलेत म्हणे. माणसांना लांडग्याची उपमा दिली. प्राण्यांचा स्वभाव, क्रूर स्वभाव माणसांमध्ये आलेला आहे. माणूस नाही प्रियांनो. आज एकेकाळी या बायकोला, या स्त्रीला वंदनीय म्हणणारे आम्ही नवऱ्याला मारून टाकत आहे. तो 22 वर्षाच्या त्या लेकराला, मयंकला मारून टाकला. तो रोशन, एक क्रूर लांडगा, एक क्रूर लांडगा प्रिया मारून टाकलं त्या लेकराला. मारून टाकलं त्याला. त्याचा खून केला. माणसाचा स्वभाव प्रियानो लांडग्यांसारखा बदलेला आहे. माणसाचा स्वभाव माणूस नाही, तो त्याला अंतकरण दगडासारखं झालं. कितीही सांगा ऐकत नाही, बदलत नाही, परिवर्तन नाही. मृदू कोमल स्वभाव, नाव कोमल, स्वभाव कोमल. तुमच्या इथल्या लोकांशी म्हणायचं कोमल प्रत्येक समाज, प्रत्येक क्षेत्रात आहे. काही स्वर कॅल्शियममध्ये, हार्मोनियममध्ये कोमल स्वर असतात. कोमल किती मधुर वाटते कानात ऐकायला. तुझा स्वभाव तसं पाहिजे. तुझा स्वभाव चांगला पाहिजे. तू लांडगा होऊ नको. तिचे सरदार, तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत. बापरे, एक लांडगा, एक सिंह. सिंह काय करतो? फाडून टाकतो. तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहे.
कोण? जजेस. न्याय करणारेच लांडगे बनलेत म्हणे. न्याय करणारे लोक लांडगे बनले. ते संध्याकाळी बाहेर, संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी. हे प्राणी शिकार कधी करतात? रात्रीच्या वेळी. का रात्रीच्या वेळी करतात? रात्रीच्या वेळी यांना स्पष्ट दिसते. प्राण्यांना रात्रीच्या सायन्स, प्राण्यांना रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसते, माणसांना रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसत नाही, दिवसा दिसते. कसं चमत्कार आहे बघा देवाचं. यांची ड्युटी कधी चालू होती? प्राण्यांची संध्याकाळी, नाईट ड्युटी त्यांची. आपली ड्युटी कधी? नाईट पण आहे, डे पण आहे. आणि त्यातल्या त्यात ओव्हर टाइम, ओटी पण आहे. बापरे. मग देवाला कुठं बसवायचं? देव वगैरे काय नाही, आम्हाला नोकर करायचं आता, आम्हाला जायचं आता, अरे वगैरे काय नाही, आम्हाला जाऊ द्या. काही लोक खरंच कामाला जातात, त्यांच्याविषयी मी बोलत, त्यांच्याविषयी नो कमेंट, त्यांच्याविषयी मी काहीच कमेंट करत नाही. ते वेळ माझी या ठिकाणी आहे. खरंच ते कामाला जातात, खरंच ते त्या वेळेस आराम नाही जातात, चर्चला येतात, त्यांच्याविषयी मी बोलत नाही. जे 6 महिने झालं तरी चर्चला येत नाही, त्यांच्याविषयी बोलतो. तिचे सरदार गर्जना करणारे सीआय, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाही. मारून टाकतील प्रेम, फडशक मारून टाकतील ते लांडगे. कुणाला? मेंढरांना, चांगल्या लोकांना मारून टाकतात. रात्री निघतात, सकाळपर्यंत सगळ्यांना मारून टाकतात. हा स्वभाव माणसांचा. माणसाचं बनले प्रियांनो. येशू सांगतो, आमचा येशू उत्तम मेंढपाळ आहे, आमचा येशू उत्तम मेंढपाळ आहे. 24 तास ड्युटी माणसाला. 8 तासाची ड्युटी गेली, 12 तासाची ड्युटी गेली, आता 24 तासाची ड्युटी आली. बरं 24 तासाची ड्युटी नसेल तर ओटी पण आलेले. देवाला वेळ नाही याची बाब. माणसाचा स्वभाव कसं बनलेला आहे. आणखी ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाही. स्वभाव लांडग्यांचा, स्वभाव लांडग्यांचा, स्वभाव लांडग्यांचा, स्वभाव मेंढरांचा नव्हे. आम्ही मेंढर होतो. My sheep hear my voice. My sheep hear my voice. माझी मेंढरे माझी वाणी. लांडगे, तू मेंढरू आहेस का? तू त्याचा ऐकतो, कुणाचाच ऐकू नका. तो असं बोलला, ते तसे बोलले, तिने तसं बोलला, त्याने तसं बोलला, याने असं बोलला, बाळा कसं बोलला, बाळा कसं केलं, असं केलं, तसं केलं, असं केलं, तसं केलं. तू देवाच ऐकायला पाहिजे. यौन कृषी वर्तमान दावाद्यामध्ये सांगतो बघा. यौन कृषी वर्तमान दावाद्यामध्ये बोलतो बघा येशू. यौन कृषी वर्तमान 10वा अध्याय. या मेंढवळ्यातील नाही अशी माझी दुसरी मेंढ आहे, तीही मला आणली पाहिजे, ती माझी वाणी ऐकतील. वचन 27. वचन 27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकता. तू त्याचा आहेस का? तू त्याचा मेंढरू आहेस का? तू त्याचा ऐकतो. तू दुसऱ्या कोणाचाच ऐकत नाही. तुला दुसऱ्याची काही मतलब नाही. तू जर देवाचा मेंढरू असला तर तू देवाचा ऐकतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो, ती माझ्या मागे येतात. मी त्यांना इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन देतो. काय घडलंय बघा याच्यामध्ये, ऐकण्यामध्ये, मागे जाण्यामध्ये, आणि प्रतिफळ काय? मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. काय आशीर्वाद लभले प्रियांनो, ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये, मागे येण्यामध्ये, मेंढरू होण्यामध्ये.
म्हणून हे स्वभाव यांचं लांडग्यासारखं बनलंय. सफन्या सांगतो, सफन्या सफन्या सांगतो प्रियानो. परत एकदा येऊ त्या ठिकाणी. तिसरा देवचन 3. तिच्यातील तिचे सरदार तिच्यातील तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत. गर्जना करणारे सिंह आहेत. तिचे न्यायाधीश तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत. संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे. बरोबर संध्याकाळी हे लांडगे बाहेर पडतात. आपल्या चांगल्या मेंढरांना तुटून पाडतात, पक्ष्यांना मारून टाकतात, फाडून टाकतात, काही पण करू देत नाहीत. हाडाम सहित मारून टाकतात. माणसे पण असंच आहेत ना, माणसे पण असंच आहेत ना, माणसे पण असंच आहेत ना. मारून टाकलं तरी आलं, मारून टाकलं. पोलीस यंत्रणा फार प्रभावी आहे. महाराष्ट्र पोलीस फार प्रभावी यंत्रणा आहे ही. बरोबर अचूकपणे संशोधन करून त्या चोराला, त्या मारेकराला, त्या अपराधाला पकडतात, पकडून टाकतात. बघा, लग्न केतनशी, सरंजाम व्यवस्था, 14 करोड रुपयाचा पॅलेस, 2 विमानं बुक केलीत त्यांनी, सगळी व्यवस्था. एक बलाढ्य संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनचा मुलगा, अग्रवाल परिवारातला. परंतु तिचं मात्र लक्ष दुसरीकडे. तिचा स्वभाव बदलला. का म्हणे माहित आहे का? का त्याला केस नव्हती म्हणे. हसायचं नाही, सिरियस सांगतो तुम्हाला. जिथं हसायला पाहिजे तिथं हसा, जिथं सिरियसपणे ऐकायला पाहिजे तिथं ऐका. त्याने विग लावला होता म्हणे, विग. त्याला केस नव्हते. कारण आहे का? हे कारण आहे का? बरं, तुला आवडत नाही ना, तू तुला पसंत नाही ना, सांगू टाक. केस असणाऱ्याला तर, ज्याला भरपूर केस आहेत ना त्याला करून घे. त्या चेतनला त्यालाच घेतले. बनाव रचला दोघांनी. लोहगडावर पड्यावरून त्याला उतरून गेला. एका आई बापाचा मुलगा म्हणून या जगातून निघून गेला. कसं जगावं त्या आई बापाने सांगा, कसं जगावं त्या आई बापाने. हे लांडगे सकाळ संध्याकाळी बाहेर पडून सकाळपर्यंत काहीच शिल्लक राहू देत नाही. तिचे संदेष्टे विश्वासघाती आहे. तिचे याजक पवित्र स्थान भ्रष्ट करतात. त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे. आमचा स्वभाव बदललेला नाही. आज मी नेतो आत्ताच वाचलं ना, आत्ताच तुम्ही वाचलं ना 27व्या वचनामध्ये, अध्याय 10 मध्ये, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. त्यांचा कधीही नाश होणार. एचकेल काय म्हणतो? एचकेल या लांडग्याने विषय एचकेल काय म्हणतो बघा. 22वा अध्याय वचन 27. एचकेल 22वा अध्याय, एचकेल 22वा अध्याय वचन 27. तिच्यातले सरदार भक्ष पाडून खाणाऱ्या लांडग्यांचा. काय पवित्र आत्मा येशू तेच सांगतो, सफन्या तेच सांगतो, एचकेल पण तेच सांगतो. मी हे वचने मी लिहिलेली वचने आहे. तिच्यातले सरदार भक्ष फाडून खाणाऱ्या, बघा भक्ष फाडून काढतात. बघा भक्ष फाडून काढते. भक्ष फाडून टाकणाऱ्या खाणाऱ्या लांडग्यांसारखे ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात. मानवी
प्राण्यांचा विनाश कर. मानवी प्राणी म्हणजे तुम्ही आणि मी, मानवी प्राण्यांचा विनाश करता. लांडगे, लांडगा. मेंढरांविषयी एक तर लिहिलंय का? का? मेंढर ख्रिस्ताचे प्रियाने, मेंढर ख्रिस्ताचे, लांडगे सैतानाचे. सैतान क्रूर आहे, सैतान क्रूर आहे प्रियाने, तो लांडगा आहे. येशू नीतिमान आहे, पवित्र आहे, चांगला आहे, दयाळू आहे. तो मेंढरांकरता आपला प्राण देतो. योहानाच्या पुत्रा शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? त्यांची न्याहारी झाल्यावर ब्रेकफास्ट झाल्यानंतर येशू विचारतो पेत्राला, 21वा अध्याय योहान सुवर्तमान 21वे वचन 15. हा, त्यांची न्याहारी त्यांचा झाल्यावर नाश्ता झाल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस तू काय? सर्वांपेक्षा अधिक प्रीती करायला पाहिजे येशूवर, परंतु आता तो दिसत नाही. यांच्यापेक्षा तू माझ्या, या 11 शिष्यांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करायला पाहिजे. लव 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 यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? हा, तो त्याला म्हणाला, मी त्याला म्हणाला, होय प्रभू, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो. मी आपणावर प्रेम हे करतो. आपणाला ठाऊक आहे. हे आपणाला ठाऊक. त्याने त्याला म्हटले, त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चाल. माझ्या लांडग्यांचा. असा आहे का? असा आहे का? माझ्या कोकरेचा म्हणजे मेंढरांनाचा. माझ्या मेंढरांना तू चारायला पाहिजे. योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्या मेंढरांचा नाश होऊ नये, मी त्यांच्यासाठी प्राण दिलाय. येशू तुमच्या माझ्यासाठी प्राण दिलाय. तरी स्वभाव बदलत नाही का? तरी स्वभाव अट्टहास आहे का? किती लोकांना पाळक सकाळी फोन करतात माहिती आहे तुम्हाला? तुमचे पालक प्रत्येकाला फोन करत असतात, मेसेज करतात. का? तुम्ही यावं येतं का? माझं घर भरण्यासाठी का? नाही नाही, माझी मेंढरांचा, माझी मेंढरांचा, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती कर. त्याची पावती काय? माझं मेंढर तू चारायला पाहिजे. हा, पुन्हा दुसऱ्यांदा हा, किती महत्व देतो बघा तर. पुन्हा दुसऱ्यांदा हा, योहानाचा पुत्र शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस का? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपल्यावर प्रेम करतो. हे आपल्याला ठाऊक आहे. हा, माझी मेंढरे पाळ. लांडगे नाही, माझी मेंढरे पाळ. हा, तिसऱ्यांदा तू त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्र शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस का? माझ्यावर प्रेम करतोस का? तिसऱ्यांदा म्हटले. पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल, मेंढरे चाल. कारण मेंढरे येशूच आहे. तू जर मेंढर बघला ना, येशू तुझी काळजी घेतो, तुला सार्वकालिक जीवन देतो. तो तुझ्या जवळ असतो, तो तुझ्या बरोबर असतो. तू जर लांडला असला, सार्वकालिक अग्नीसाठी सिद्ध केलेले लोक त्या ठिकाणी जातील. माझी मेंढरेचा, माझी कोकरेचा, माझी मेंढरेचा. तू माझ्यावर प्रेम करतो त्याचं कारण ते. मेंढर खूप महत्वाचे. आपण मेंढरे होत नाही, आपण मेंढर होत. लांडगा नको, लांडग्यांचा स्वभाव. लांडग्यांमध्ये पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. देव तुला पाठवायला पाहिजे त्याच्या सेवेसाठी.
देव तुला त्याची सेवा समर्पित करायला पाहिजे तुझ्यासाठी, तशा प्रकारचं योग्य त्याचं जीवन तुझं पाहिजे. तुला पाठवतो देव त्याच्या सेवेसाठी, तुला पाठवतो देव त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी, तुला पाठवतो देव त्याचं कार्य करण्यासाठी. जर लांडगा असेल तर स्वभाव जर बदलला नाही, नाशाकडे जाशील, नाशाकडे जाशील. काय माझा स्वभाव बदललेला आहे? माझं जीवन मी देवाला समर्पित केलेलं आहे का वर्षानुवर्ष मी तसंच आहे? वर्षानुवर्ष मी तसंच आहे का? मी केवळ मेंढरांचं वेश धारण केलंय का? मी केवळ मेंढरांचं वेश मी ते पांघरून घातलेलं आहे का? परंतु अंतर्यामी मी क्रूर आहे, अंतर्यामी मी क्रूर आहे. माणसं बोलूनच मारतात प्रिय माणसाला. बोल काय माणसं बघून मारतात प्रिय, काय माणसं स्वभावाने मारून टाकतात माणसांना. नको नको. आम्हाला सार्वकालिक जीवन आमच्यासाठी वाट बघत आहे. आम्ही नाशासाठी नव्हे, आम्ही नाशासाठी नव्हे, सार्वकालिक जीवनासाठी घेतले जाणारे लोक. एक दिवस मृत्यू तदनंतर तेच आहे, मृत्यू तदनंतर तेच आहे. मृत्यू नंतरच खरं जीवन आहे प्रेम. हे जीवन हे टेम्पररी आहे, सगळं काय टेम्पररी, परमनंट नाही. हे सगळं काहीच काही परमनंट नाही, सगळं टेम्पररी. परमनंट आहे का? नाही. मृत्यू नंतरचं जीवन हे परमनंट जीवन. आता मृत्यूच्या आधीचं जे काही जीवन असेल हे सगळं टेम्पररी जीवन. तुमच्याकडे किती का असेना, सगळं टेम्पररी, कायम स्वरूपी नाही. सोडले जाणार, ठेवले जाणार. आम्ही येथेच ठेवून निघून जाणार देवाकडे, स्वर्गाच्या राज्यामध्ये. मृत्यू तदनंतरच आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. मृत्यू तदनंतर, मृत्यू तदनंतर, मृत्यू तदनंतर. देव म्हणतो सपन्याच्या द्वारे तिच्यातले सरदार गर्जना करणारे सीआय, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत. पवित्र शास्त्रामध्ये अब्रामाला इसाक झाला, इसाहाकाला याकूब झाला, याकूबाला 12 लेकर झाले असे बायबल सांगते. त्या 12 लोकांपैकी एका वंशाला लांडगा म्हटले. माहिती आहे तुम्हाला किती लेकर याकूबाला? 12. त्या 12 लेकरांपैकी एका वंशाला, एका लेकराला लांडगा म्हटलेले. लांडगा. 49 अध्याय, 49 अध्याय जेनेसिस, 49 अध्याय 1 पासून. मग याकोबाने आपल्या मुलांना बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या. तुम्ही सर्व एकत्र जमून. मरण्यापूर्वी याकोब आता मृत अवस्थेत आहे, थोड्या दिवसांनी मरणार आहे. मरण्यापूर्वी आपल्या लेकरांना याकोब आशीर्वाद देताना म्हणतो, मरण्यापूर्वी किंग डेव्हिड आपल्या मुलाला काहीतरी सांगतो. मरण्यापूर्वी संत पौल आपला मुलगा तिमोथी याला काहीतरी सांगतो. मरण्यापूर्वी सार्वकालिक जीवनाची वचने प्रियानो पूर्वजांनी आपल्या लेकरांना सांगितले, असं जगू नको, असं जगू नको. तेच सांगतो याकोब. 49 अध्याय 1 पासून. मग याकोबाने आपल्या मुलांना बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या. आपल्या मुलांना बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला. पुढील काळी काय होईल आमचे पूर्वज भक्तगणांनी आपल्या लेकरांना सांगितलंय. याकोबाच्या मुलांनो, याकोबाच्या मुलांनो, एकत्र
एकत्र येऊन ऐका. तुमचा तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. याच्याकडे कान द्या. इस्रायलने नाव दिलं ना याकूबाला, त्याला 12 लेकरं. रुबेन हा मोठा, हा तू माझा ज्येष्ठ, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, हा माझ्या माझ्या पौरुषाचे प्रथम फळ, हा प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व, प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच, हा आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व, सामर्थ्याचे श्रेष्ठत्व तूच, प्रत्यक्ष तूच. हा तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळेल. सगळं तुझ्याकडे, परंतु तू चंचल आहेस. हे दंतकथा वाटले का तुम्हाला? कसं झालंय बघा हे बायबल. दुसरं विकत घेत नाही असं तुम्हाला वाटतंय का? दुसरं घेतलं तरी हीच परिस्थिती होणार. तथापि तू पाण्यासारखा चंचल, तू सगळं आहे रे, तुझ्याकडे सगळं आहे रे, तुझ्याकडे सगळं आहे, परंतु तू चंचल आहेस. तुला श्रेष्ठत्व मिळाल्याचे काय उपयोग? प्रियांनो, स्वभाव बदलला नाही रुबेनचा? काय उपयोग? तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या काटेवर चढला, ती तू भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. शिमोन वे लेवी हे भाव असं सांगता 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 प्रिय बंधू, प्रिय बहीण, सांगत असताना बघा योसेफाविषयी काय सांगतो बघा. वचन 22. योसेफ हा फळझाडी शाखा आहे. योसेफ हा फळ झाडाची शाखा आहे. फळ देणारा शाखा. किती आशीर्वाद प्रियांनो! योसेफाला किती आशीर्वाद! फळ देणारा शाखा. कितवा नंबर योसेफ? मागच्या रविवारी योसेफचा विषय केले ना तुम्ही? कधी ऐकले? मागच्या ते मागच्या कधी? फादर्स डेला. किती आशीर्वाद योसेफाला! योसेफा फळझाडाची शाखा आहे. हा निर्झरा जवळ लावलेल्या फळझाड. निर्झरा म्हणजे ज्या ठिकाणी पाणी वाहत असतं त्या ठिकाणी लावलेला फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. अशा प्रकारचा आशीर्वाद योसेफाला. 11 पहिल्या भावांपासून, मुलापासून सुरुवात करतो, रुबेनापासून, तर ते 11वा मुलगा योसेफ. 12वा मुलगा कोण? बेंजामिन. बन्यामीनाला काय म्हणतो लक्षात घ्या. 11 भावांमध्ये एक भाऊ लांडगा निघाला. लांडगे 11 भावांमध्ये एक भाऊ लांडगा निघाला. किती अध्याय, किती वचन बेटा? 27. बन्यामीन फाडून टाकणारा लांडगा. बन्यामीन कोण? बन्यामीन कोण? याकोबाचा 12वा मुलगा. याच्या आईचं नाव काय? याच्या आईचं नाव काय? रेचल, राहेल. कधी याला पोटात असताना डिलिव्हरी झाल्या मरून जाते रेचल. माहित आहे तुम्हाला? आईला बघितलं नाही यांनी. बेंजामिननी आईला बघितलं नाही. काही लेकरं जन्म दिल्या आई मरतात. माहित आहे ना तुम्हाला? त्याला विचारलं तर नाही हो, मी माझ्या आईला बघितलं नाही. हीच परिस्थिती कोणाची? बेंजामिनची. जन्म देता असं डिलिव्हरी झाल्या त्या गाई डिलिव्हरी करणार म्हणतात, हे आनंदमान, हे बघ तुला मुलगा झालाय, आई तुला मुलगा झालाय. तोपर्यंत रेचल मरून जाते खाटेवर. राहेल मरून जाती. आई नाही पण बेंजामिनला बाप आहे. काय नाव ठेवलं त्याला? बेनोनी म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र म्हणून ठेवली. कोण? राहेल. पण याकोब काय ठेवतो त्याचं नाव? बेंजामिन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र. उजव्या हाताचा पुत्र लांडगा. काही माणसं चांगले म्हणता काय होतात? बोला की मग. काय माणसं चांगला बहुत अच्छा. तू क्या अच्छा? तू लांडगा झाला.
तू मेंढो झाला. बन्यामिना पाळून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार खाऊन टाकील. सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील. का बदलला बेंजामिन तू? बेंजामिन तू बदलला. सफन्या हेच सांगतो ना, सफन्या हेच सांगतो ना. संध्याकाळी ते बाहेर फिरतात, संध्याकाळी ते बाहेर येतात, सकाळपासून काहीच शिल्लक राहू देत नाही. इथे हे सकाळी शिकार खाऊन टाकतो, सायंकाळी लुटीचे वाटे करील. हे सगळे वचन हटावे. हे सगळे इस्रायलाचे 12 वंश आहेत. त्याचा बाप त्यांना आशीर्वाद देताना वचने बोलला की ही जसं आहेस तसं तुझ्याविषयी बोलण्यात येईल. मी चांगलं करून मी वाईट करतो असं कधीच होत नाही. लक्षात घ्या. मी चांगलं काम करून मी वाईट काम करतो असं कधीच होत नाही. मी वाईट काम करून मी चांगलं काम करतो असं कधीच होत नाही. तो वाईट तर वाईट, चांगला तर चांगला. बायबल तेच सांगते. काय वाटतं तुला? तू लांडगा आहेस का तू मेंढो आहेस? फरक कळायला दोघांमध्ये? याच्या पुढच्या वेळेला सांगतो. याच्या पुढच्या रविवारी सांगतो. हा लांडगा किती भयंकर आहे, किती भयंकर घटना घडली बायबलमध्ये. पवित्र शास्त्रामध्ये किती भयंकर घटना घडली. आतापर्यंत कोणीही न सांगितलेल्या गोष्टी वचनेतील मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगणार आहे. आता तूर्त तुम्हाला लांडगा आणि मेंढर या मधला फरक तुम्हाला सांगितलाय. ह्याच्यानंतर बन्यामीनला काल जरा बाहेर जावं काही. हा, ह्याच्या बन्यामीनला लांडगा काय म्हटला, का बरं बोलला? याकोब पवित्र आत्म्याच्या द्वारे, याकोब पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने का बोलला हे तुम्हाला सांगतो. त्यांनी कोणती चूक केली, त्यांनी कोणतं चुकीचं वागला, कोणतं चुकीचं काम केलं, अशा प्रकारे एक वंश नाश केला गेला. लांडग्याचा स्वभाव असला तर आम्ही नाश होऊ, मेंढराचा स्वभाव असेल तर आम्हाला सार्वकालिक जीवन द्यायला. स्वभाव बदलायला 20,000ची गरज नाही. स्वभाव बदलायला कॉलेज इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची गरज नाही. स्वभाव बदलायला प्रिय बंधू प्रिय बहीण तुम्हाला 1 वर्षाचं ट्रेनिंग कुठंतरी गडचिरोलीमध्ये जाऊन कुठंतरी जंगलात बसून मनन करण्याची गरज नाही. हे जर तू वाचला तुझा स्वभाव बदलून जाईल. कोण बन्यामीन? का बन्यामीनाचा नाश झाला? ते वंश का नाश झाला? का अगोदर आपल्या बापाने त्याला आशीर्वाद देताना शापाचे वचने बोलला? हे सगळं पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो. सगळं एकदा तुम्हाला सगळं एकदा दिलं, 3 टायमाचं जेवण एकदा दिलं तर काय होईल तुम्हाला? गॅसेस, अपचन, उलटी, त्याच्यानंतर झाली की ऍसिडिटी, त्याच्यानंतर जमणार नाही. त्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला दिलंय. पुढच्या वेळेला आणखी आपण विचार करूया. तूर्त आपण या ठिकाणी थांबू. या वचनाच्या घरी देवा तुम्हाला प्रिय बाबा येशू ख्रिस्त म्हणाला त्याप्रमाणे पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला जातो. मानवजात क्रूर बनत आहे ते बाबा. एक स्त्री असो पुरुष असो, कुणावरती आम्ही भाव ठेवावा, विश्वास ठेवावा समजून असं झाले प्रिय बाबा. परंतु आम्ही एकच म्हणतो, कोणी कसे का असेना आमचं मात्र जीवन बदललं जावं. आम्ही मेंढरांसारखं बनावं, पवित्र बनावं, चांगलं बनावं. आमचा स्वभाव सार्वकालिक जीवनासाठी असावा म्हणून सांगितलं. आम्ही लांडगे नव्हे,
आम्ही मेंढ असण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चाल, कारण तुम्ही उत्तम मेंढपाळ आहात. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. तुम्ही आमच्यासाठी प्राण दिला, रक्त सांडला. आमचा स्वभाव बदलण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चालवा आणि सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होण्यासाठी आमचं सहाय्य करा. ज्या प्रियानी वचने वाचले की त्या प्रत्येकांना शांती समाधान दिले. जर तुमची इच्छा असेल देव बाप्पा, पुढच्या रविवारी बन्यामिनाला पाडून टाकणारा लांडगा का म्हटलं याविषयी आम्ही देव बाप्पा मनन करण्यासाठी, पुढील वचने आम्ही ऐकण्यासाठी, स्वतःला प्रिय देव बाप्पा क्रूर लांडग्यांपासून देव बाप्पा तो स्वभाव बदलण्यासाठी, मेंढरांचा स्वभाव धारण करण्यासाठी आमचं सहाय्य करा. ज्यांनी ज्यांनी वचने ऐकली वाचली त्या प्रत्येकांना शांती समाधान येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली म्हणून. हालेलुया.